परदेश सोडून मायदेशी उद्योजकाची परतलेली ही कहाणी आहे। एकीकडे मराठवाड्यात शेतकऱ्यांवर संकट कोसळते तर दुसरीकडे अमरावतीत आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने मत्स्यपालन उद्योग उभारलाय। परदेशातील गलेलठ्ठ पगाराची नोकरी, सुखसुविधांचं आयुष्य आणि स्थिर करिअर हे सगळं मागे सोडून मायदेशी परतणं सोपं नाहीये। मात्र अमरावतीतील देशमुख दाम्पत्यानं हे धाडस करून दाखवलंय। ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये तब्बल 14 वर्ष मेकॅनिकल इंजिनियर म्हणून काम केल्यानंतर विक्रम देशमुख मायदेशी परतले आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने मत्स्यपालन आणि मत्स्य प्रक्रिया उद्योग उभारलाय। पाहुयात परदेशातून विदर्भाच्या मातीत परतलेल्या देशमुख दाम्पत्याची प्रेरणादायी कहाणी। ऑस्ट्रेलियाच्या सिडनीमधील एका रेस्टॉरंटमध्ये ताजे आणि दर्जेदार मासे खाताना विक्रम देशमुख यांच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला। हे मासे नेमके येतात कुठून? रेस्टॉरंटच्या मालकाशी चर्चा केल्यानंतर हे मासे आधुनिक फिश फार्ममधून थेट रेस्टॉरंटमध्ये पोहोचत असल्याचं त्यांना समजलं आणि याच अनुभवातून त्यांच्या मनात मत्स्यपालन व्यवसायाची कल्पना रुजली। त्यानंतर त्यांनी रिसर्क्युलेटिंग ॲक्वाकल्चर सिस्टीम अर्थात RAS या आधुनिक तंत्रज्ञानाचा अभ्यास सुरू केला। सुरुवातीला 4-5 वेळा अपयश आलं, मात्र त्यांनी जिद्द सोडली नाही। ऑस्ट्रेलियात व्यावसायिक मत्स्यपालनाचं प्रशिक्षण घेत भारतीय परिस्थितीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा त्यांनी प्रयत्न सुरू ठेवला। विदर्भात ज्यावेळेस मी माझा इंजिनिअरिंगचा जॉब करत होतो त्यावेळेस मला बरंच फिरायला लागायचं। एका ठिकाणी मी जेवणासाठी थांबलो आणि तिथे सुंदर प्रकारची एक मासोळी मी खाल्ली। ज्यावेळेस मी त्या मालकाला विचारलं ही मासोळी एवढी फ्रेश कशी काय, एवढी टेस्टी कशी काय, त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं की आमचा फार्म मागेच आहे। मग ज्यावेळेस आम्ही तिथं फार्म बघितला तो बऱ्याच आधुनिक पद्धतीचा फार्म होता। त्याला रिसर्क्युलेटिंग ॲक्वाकल्चर सिस्टीम म्हणतात। तिथून इन्स्पिरेशन होऊन मी ऑस्ट्रेलियात असताना मी माझ्या बॅकयार्डमध्ये म्हणजे आपण अंगण म्हणतो इकडे, तिथे बरेचसे एक्सपेरिमेंट केले। एक 4 ते 5 वेळा मला त्याच्यात फेल्युअर आलं। नंतर मी बरीचशी तिथे लोकलमध्ये ट्रेनिंग केली, ज्यांनी पुस्तकं लिहिले त्यांचे वर्कशॉप अटेंड केले आणि त्यानंतर 2022मध्ये येऊन इथे मी हा प्रोजेक्ट एस्टॅब्लिश करणं चालू केला। कोरोनाच्या काळात देशमुख दाम्पत्य भारतात परतलं। परदेशातील अनुभवाचा उपयोग मायदेशात करायचा आणि त्यातून रोजगाराच्या संधी निर्माण करायच्या या उद्देशाने अमरावतीच्या नांदगाव पेठ MIDC परिसरात आधुनिक मत्स्य व्यवसायाचं युनिट उभारण्यात आलं। या युनिटमध्ये फ्रीजर, कोल्ड स्टोरेज आणि मत्स्य प्रक्रियेच्या सुविधा उभारण्यात आल्या। व्यवसाय सुरू करताना आर्थिक अडचणी, पायाभूत सुविधांचा प्रश्न आणि बाजारपेठ मिळवण्याचं आव्हान होतंच, मात्र सरकारी योजनांची साथ आणि स्वतःची मेहनत यामुळे व्यवसायाला आकार मिळाला। प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना, प्रधानमंत्री फॉर्मलायझेशन ऑफ मायक्रो फूड प्रोसेसिंग एंटरप्राइजेस, प्रधानमंत्री मत्स्य किसान समृद्धी सहयोजना। आज या युनिटमध्ये गोड्या पाण्यातील माशांपासून तब्बल 30 प्रकारची प्रक्रिया केलेली उत्पादनं तयार केली जात आहेत। विदर्भासह राज्यातील विविध शहरांमधील हॉटेल्समध्ये या उत्पादनांची विक्री केली जाते। विशेष म्हणजे या उद्योगामुळे आज सुमारे 20 ते 25 महिला आणि पुरुषांना रोजगाराची संधी मिळाली आहे। अभियंता असलेल्या पत्नी मंजिरी देशमुख यांचीही विक्रम यांना खंबीर साथ मिळते। प्रक्रिया केलेल्या मत्स्य उत्पादनांच्या विक्रीची जबाबदारी त्या सांभाळतात। मल्टी रेव्हेन्यू बिझनेस मॉडेल म्हणतात। इथे फक्त फिशच्या सोबत फार्म टू फोर्क म्हणून हा एक कन्सेप्ट आहे, ज्याच्यात मासोळी फिश फार्मिंग असते, नंतर फिश प्रोसेसिंग असते आणि मासोळीला आपण वेगवेगळ्या टाईपचे व्हॅल्यू ॲडिशन करून वेगवेगळे पदार्थ बनवतो। जसं फिश बॉल्स झालं, फिश फिंगर्स झालं, फिश मंचुरियन झालं, फिश कटलेट्स झालं, असे वेगवेगळे आपण त्याच्यात पदार्थही बनवतो। आम्ही काय केलेलं आहे की लोकलमध्ये आमचे 2 सेल्समॅन आहेत। आम्ही नागपूरमध्ये याला विकतो, पुण्यामध्ये विकतो, मुंबईला विकतो आणि बँगलोरला विकतो। याच्यात आम्ही डिस्ट्रीब्युटरशिप किंवा डिसइंटिग्रेटेड मॉडेलचा इथे यूज करतो। पतीसोबत व्यवसायात खंबीरपणे उभ्या राहिल्यानंतर मंजिरी देशमुख यांनी आता महिलांसाठी स्वतंत्र रोजगाराच्या संधी निर्माण करण्याच्या दिशेनेही पाऊल टाकलंय। बटाट्यापासून विविध खाद्यपदार्थ तयार करण्याचा व्यवसाय सुरू करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। यातून परिसरातील महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा त्यांचा मानस आहे। फूड इंडस्ट्रीमध्ये होती, ऑस्ट्रेलियामध्ये ते काम केलेलं आहे। कोल्ड चेन टेक्नॉलॉजी काय असते, फूड हायजीन काय असतं, हे सगळं मी जवळून बघितलेलं आहे। ते लोक कसे काम करतात हे पण बघितलेलं आहे। त्याच्यामुळे तेच आम्ही सगळं अँडीज फूडमध्ये इम्प्लिमेंट केलेलं आहे। त्याच्यामुळे इथे आमचं आहे व्हेज नॉनव्हेज दोन्ही पण व्हेरायटीज आहे। व्हेजमध्ये आमच्याकडे पोटॅटो पॅटीज आहे, त्याच्यानंतर हराभरा कबाब आणि 20पेक्षा जास्त व्हेरायटीज आमच्याकडे आहे।
वर्षाचं उत्पादन म्हटलं तर आमचं 1,50,000पर्यंत आमचं जातं. परदेशातील नोकरी, मोठा पगार आणि सुखसुविधांचं आयुष्य मागे सोडून देशमुख दाम्पत्य मायदेशी परतलं आणि विदर्भाच्या मातीत आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने उद्योग उभा केला. सरकारी योजनांची योग्य माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, मेहनत आणि सातत्य यांच्या जोरावर ग्रामीण आणि निमशहरी भागातही उद्योगाच्या मोठ्या संधी निर्माण होऊ शकतात हे देशमुख दाम्पत्याच्या प्रवासातून स्पष्ट होतं. महिला आणि बेरोजगार युवकांनी नोकरीच्या शोधात भटकण्यापेक्षा सरकारी योजनांची माहिती घेऊन स्वतःचा उद्योग उभारण्यासाठी पुढाकार घ्यावा असा संदेश या दाम्पत्याच्या यशोगाथेतून मिळतो. ऑस्ट्रेलियाची नोकरी सोडून एका विक्रम देशमुख या उद्योजकाने आपल्या मायदेशी म्हणजेच अमरावती जिल्ह्यातील नांदगाव पेठ परिसरात ज्या पद्धतीने उद्योग उभारून तो यशस्वी करून दाखवला, तो इतर उद्योजकांसाठी प्रेरणादायी ठरलेला आहे. कारण ज्या पद्धतीने बेरोजगार युवक आपला उद्योग उभा करण्याच्या प्रयत्नात असेल, त्यांनी विक्रम देशमुख यांचं मार्गदर्शन घेऊन योग्य उद्योग सुरू करून तो यशस्वी करण्याकडे वाटचाल करू शकता. यात मात्र तीळ मात्र शंका नाही. परदेशातील गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून मायदेशी परतत स्वतःचा उद्योग उभारणाऱ्या देशमुख दाम्पत्याची ही कहाणी केवळ उद्योजकतेची नाही, तर परदेशात संधी आहे या मानसिकतेलाही छेद देत आपल्या मातीतही संधी निर्माण करता येते याचाच संदेश देणारी आहे. मत्स्यपालनापासून मत्स्य प्रक्रियेपर्यंत आणि महिलांसाठी खाद्य प्रक्रिया उद्योगाच्या संधींपर्यंत देशमुख दाम्पत्याचा हा प्रवास विदर्भातील नव्या उद्योजकांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरतोय. छगन जाधव, पुढारी न्यूज, अमरावती.